गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी, पेठ, कळवण, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये शेतकऱ्याची अवस्था ठरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशीच झाली आहे. त्याचं कारणही तसंच आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये गहू काढणीचा व द्राक्षबाग वरून राजा धोधो बरसला. यंदाचा पावसाळा दरवर्षीप्रमाणे जूनच्या मध्यावर सुरू न होता एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासूनच सुरू झाला. त्यामुळे काढणीला आलेले कांदे व गव्हाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काही प्रमाणात द्राक्षांचेही नुकसान झाले. त्याच शेतकऱ्यांनी कसं तरी त्यातून बाहेर पडायचं ठरवलं आणि पुन्हा एकदा मशागत करून शेती तयारीची सुरुवात केली. तर वरून राजा आज तागायत उघडीत देण्याचं काही नाव घेत नाहीये. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागांमधील तालुक्यांमध्ये अजूनही जवळपास 90% पेरण्या अपूर्ण असून शेतकऱ्यांनी काय करावे हा प्रश्न तयार झालाय. ज्या शेतकऱ्यांनी भर पावसात पेरण्या केल्या त्या शेतकऱ्यांची बियाणे सडून दुबार पेरणीचे मोठे संकट निर्माण झालंय. पाऊस अजूनही उघडीत घेण्याचं काही नाव घेत नाहीये किंवा तसे चिन्हही दिसत नाहीये. या शेतकरी राजाने नेमकं काय करायचे हा मोठा प्रश्न तयार झालाय. सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरू असून शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली. कारण द्राक्षाच्या पिकाच्या पूर्व मशागतींना ब्रेक लागला असल्याने द्राक्ष पिकाच्या काड्या तयार होतील का हाही प्रश्न तयार झालाय. त्यामुळे या तालुक्यांमध्ये प्रचंड पाऊस झाल्याने अजून महिनाभर तरी शेती तयार होईल असे दिसत नाहीये व त्यामुळेच भातासारख्या पिकावर देखील मोठे संकट निर्माण झाले. आता ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होते, पण नाशिक जिल्ह्यातील राजकारणी व आमदार या मागणीला किती प्रमाणात विधान भवनात मांडतील हाही एक प्रश्न आहे. जिल्ह्याला 4 मंत्रीपद आहे तर 2 राज्यमंत्री पदाची दर्जा असलेली पद आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात विधान भवनात संधी कधीही यापूर्वी नाशिक जिल्ह्याला मिळाली नाही. तसेच राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हेही याच जिल्ह्यातील आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी त्यांच्याकडून माफक अपेक्षा ठेवायला काय हरकत आहे. तर दुसरे मंत्री दिंडोरीचे नरहरी झिरवाळ हे अन्न व औषध प्रशासन खात्यासोबतच विशेष सहाय्यता हे खाते देखील त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे त्यांनी देखील या प्रश्नावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. तिसरे मंत्री दादाजी भुसे हेही याच तालुक्यातून आहे. नुकतेच छगनराव भुजबळ यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर सुहास अण्णा कांदे हेही राज्यमंत्रीच आहेत. तसेच जिल्ह्यातील नसले तरी पक्ष फोडाफोडीच्या राजकारणात अग्रेसर असणारे महाजन हे कायम नाशकातच मुक्काम ठोकून आहेत. मग या सर्वांनी मिळून नाशिक जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा ही मागणी लावून धरली तर शेतकऱ्यांना किमान थोडाफार आधार मिळेल व मदत मिळेल अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे. जेव्हा जेव्हा ते संकटात असतो तेव्हा तेव्हा जय जवान आणि जय किसान हा नारा दिला जातो. आता हाच किसान ओल्या दुष्काळाशी झुंज देत आहे. तर कोरोना सारख्या महामारीमध्ये याच शेतकऱ्याने देशाला तारले होते. आता याच शेतकऱ्याचे ऋण फेडायची जबाबदारी सरकारची नाही का? सरकारने वेळीच लक्ष घालावे व ओला दुष्काळ जाहीर करावा. कर्जमाफी सारखा किंवा सरसकट मदत करता येईल असा काही पर्याय आहे का? यावर मार्ग काढून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा हीच माफक अपेक्षा. हा पाऊस एकतर पडतच नाही आणि पडला तर एवढा पडतो की त्या पिकाची वाट लावून टाकतो. आता जर त्याने मनावर घेतलंय पीकच होऊ द्यायचं नाही, पेरणी सोडून द्यायची नाही, बघा सरकार जमतंय का? संपादकीय एस मराठी न्यूज, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.